नागपुरात गेल्या वर्षी आलेल्या महापुराला कारणीभूत असलेला अंबाझरी पूल तोडण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। पुलाच्या बांधकामामुळे सुभाषनगर ते अंबाझरी रोड 3 महिने लोकांसाठी बंद राहणार आहे। 3 महिन्यात नवीन अंबाझरी पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। गेल्या वर्षी नागपूरमध्ये सप्टेंबर महिन्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। याच अंबाझरी तलावातल्या ओव्हरफ्लो पॉइंटमधून निघणारं पाणी या पुलामुळे जे आहे ते अडलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून पाण्याने जे आहे ते या भिंती ओलांडून या मानवी वस्तीमध्ये जो आहे तो प्रवेश केला होता आणि याच्यावर खबरदारीचा उपाय म्हणून आता अंबाझरीच्या या पुलाच्या तोडकामाला आज सुरुवात झालेली आहे। या पुलाचा एक भाग काही दिवस आधी तोडण्यात आला होता आणि इथं आता या नागनदीची खोलीकरण आणि रुंदीकरण केलं जात आहे, जेणेकरून जास्त प्रमाणात पाण्याचा फ्लो जो आहे तो याच्यातून वाहत जाईल। गेल्या वर्षी जी पूरस्थिती आली होती त्याला या नागनदीच्या मार्गामध्ये झालेलं अतिक्रमण देखील कारणीभूत होतं। ते अतिक्रमण देखील काढायला आता सुरुवात झालेली आहे। सोबतच या अंबाझरी तलावाच्या डागडुगीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे। या डागडुगीकरणामध्ये याच्या ज्या बाजू असेल चारही बाजू त्यांना भक्कम कसं करता येईल या पद्धतीचं नियोजन जे आहे ते केलं जातं। सोबतच या नदी पात्रातलं अतिक्रमण काढण्यात येतं आहे आणि या नदीची खोलीकरण आणि रुंदीकरण केलं जातं। आता हा अंबाझरीचा पूल पाडला जाणार आहे आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये जे आहे ते इथं नवीन पूल तयार केला जाणार आहे। अतिशय मोठ्या असा स्वरूपाचा हा पूल असणार आहे। अचानक नागपूर महानगरपालिकेकडून हा पूल तोडण्यात येत आहे, त्यामुळं या मार्गाने होणारी मोठ्या प्रमाणात जी वाहतूक आहे त्या वाहतुकीचा परिणाम जो आहे तो आता सामान्य नागरिकांना जो आहे तो भोगावा लागणार आहे। मात्र पुढील 3 महिन्यामध्ये हा पूल पुन्हा एकदा पूर्ण करून जे आहे ते इथली वाहतूक सुरळीत केली जाणार आहे आणि इतकंच नाही तर या नागनदीचा प्रवाह सुरळीत करण्याचा दावा देखील जो आहे तो प्रशासनाकडून केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।